फार पूर्वीची ही गोष्ट आहे. एक सम्राट खूप पराक्रमी आणि बुद्धिमान होता. त्याची प्रजा त्याच्या कामावर खूप आनंदी आणि समाधानी होती. पूर्ण राज्यभर सम्राटची स्तुती होत असायची. प्रत्येकजण त्यांना आत्तापर्यंत सर्वात महान सम्राट मानत होते. त्या सम्राटचा एक मुलगा होता ज्याला आपल्या वडिलांसारखे महान व्हायचे होते. पण सर्वोत्तम आणि चांगला उत्तराधिकारी बनण्याच्या प्रयत्नात तो अनेकदा काही ना काही चुकी करत असायचा. आणि मग हा विचार करून चिंतेत राहायचा की लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. तो अनेकदा आपल्या चुकांसाठी स्वतःला दोष द्यायचा आणि आपला बराच वेळ याच काळजीत घालवायचा की लोक काय म्हणतील. आपल्या या सवयीमुळे तो कधीकधी अशांत आणि उदास राहायचा. त्याच राज्यात एक अतिशय प्रसिद्ध बौद्ध भिक्षू होते जे आपल्या बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध होते. त्यांचे अनेक शिष्यही होते. एके दिवशी पहाटेच राजकुमार त्या बौद्ध भिक्षूंकडे जाऊन पोहोचला आणि जाऊन आपली सर्व परिस्थिती सांगितली. भिक्षूंनी लक्षपूर्वक राजकुमारचे म्हणणे ऐकले आणि शेवटी राजकुमारने भिक्षूंना विचारले, तुम्ही मला अशी कोणती तरी पद्धत सांगा जेणेकरून मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवू शकेन, माझे मन शांत करता येईल. भिक्षू म्हणाले, राजकुमार, हे काम फार कठीण आहे. काय तुम्ही त्याची किंमत द्यायला तयार आहात? हे ऐकून राजकुमार अतिशय घमंडी स्वरात म्हणाला, मी कोणतीही किंमत देऊ शकतो. शेवटी मी सम्राटचा मुलगा आहे. हे ऐकून बौद्ध भिक्षू म्हणाले, नाही नाही, तुमचा गैरसमज झाला. मी धन मागत नाही. मी तर तुला एक काम देणार आहे जे तू कोणताही प्रश्न न विचारता फक्त करावे लागेल. राजकुमार म्हणाला, तुम्ही सांगाल ते सगळे मी करायला तयार आहे. हे ऐकून बौद्ध भिक्षू म्हणाले, तू एकटाच पायी बाजारात जा आणि लोखंडाच्या दुकानातून थोडे जुने लोखंड विकत घेऊन ये. राजकुमार, जो याआधी कधीच राजवाड्याच्या बाहेर पायी गेला नव्हता, ज्याच्या एका इशाऱ्यावर रथांची रांग लागत होती, नोकर ज्याच्या मागे पुढे करत असतात, तो म्हणाला, काय मी या कामासाठी कोणता नोकर पाठवू शकतो? भिक्षू म्हणाले, नाही. जर तुला तुझ्या समस्येचे समाधान जाणून घ्यायचे असेल मग तुला मला कोणताही प्रश्न न विचारता सर्व कामे स्वतः करावी लागतील. भिक्षू म्हणाले, शहराच्या दक्षिण भागात जी सर्वात मोठी बाजारपेठ आहे त्याच्या सर्वात शेवटी मोठे लोखंडाचे दुकान आहे. तुला पायी जाऊन तिथूनच लोखंडी खरेदी करून आणावे लागेल. राजकुमाराने थोडा वेळ विचार केला आणि तो बाजाराच्या दिशेने निघाला. बाजाराच्या दिशेने निघाल्याबरोबर त्याच्या मनात विचारांची लाट आली. तो विचार करू लागला, उगाचच या भानगडीत पडलो. लोक मला माझ्या कपड्यांवरून ओळखतील. माहीत नाही लोक काय विचार करत असतील की सम्राटचा मुलगा असून पायीच बाजारात आला. लोक माझ्या मागे माझ्यावर हसतील आणि माझ्याबद्दल काय काय बोलत असतील कोणास ठाऊक. या सगळ्यांचा विचार करून त्याची मान शर्मेने खाली झुकली आणि तसाच मान खाली वाकून आणि तिथे घाबरत घाबरत घाईघाईने लोखंड खरेदी करू लागला. लोखंड खूप खराब होते, पण राजकुमाराचे मन तर काळजीत बुडालेले. त्याने लक्ष दिले नाही. त्याचे कपडे घाण झाले. आता राजकुमार आणखीनच घाबरला की लोक काय विचार करतील. तो लोखंड घेऊन लवकर चालत गेला आणि बौद्ध भिक्षूंकडे जाऊन पोहोचला. त्याला घाबरलेल्या अवस्थेत बघून भिक्षू हसले आणि म्हणाले, खूप छान. आता तू हे लोखंड घेऊन शहराच्या दुसऱ्या कोपऱ्यात जा. तिथे एक लोहाराचे दुकान आहे. तुला तुझ्या हाताने लोखंड वितळवून यापासून एक तलवार बनवायची आहे. राजकुमार इच्छा नसतानाही बाजाराच्या दुसऱ्या टोकाकडे परत निघाला. त्याच्या मनात विचार चालूच होते की हे सगळं जर त्याच्या वडिलांना कळले मग काय होईल. जर लोकांनाही वाटले की वडिलांनी मला राजवाड्यातून हाकलू तर दिले नाही. तो मनातल्या मनात स्वतःला कोसत चालला होता की का मी स्वतःला नेहमी असल्या अडचणीत पडत असतो. अशा विचारांच्या जाळ्यात अडकून तो लोहाराच्या दुकानात पोहोचतो. तिथेच तो लोहाराच्या सांगण्याप्रमाणे स्वतः लोखंड वितळून ते साच्यात घालून एक तलवार बनवतो. स्वतःच्या हाताने बनवलेली तलवार पाहून त्याला खूप आनंद वाटतो. अचानक त्याच्या लक्षात आले की तो तलवार बनवण्याच्या कामात इतका मग्न होता की त्यावेळी त्याच्या मनात तक्रारीचा काहीच विचार येत नव्हता. त्याने आनंदी मनाने तलवार घेतली आणि भिक्षूंकडे जाऊ लागला. यावेळी परत जात असताना त्याचे मन प्रसन्न आणि शांत होते. त्याने जाऊन साधूच्या हातात आपली तलवार दिली. तलवार पाहून भिक्षू म्हणाले, राजकुमार, यावेळी तुला काहीतरी बरं वाटत असेल. ही तुझ्या घमंडाची तलवार आहे. हे ऐकून राजकुमारला थोडे आश्चर्य वाटले, पण त्याला काहीच समजले नाही. तेव्हा भिक्षू म्हणाले, ठीक आहे, आता तू अजून एक शेवटचे काम कर, मग मी तुला रहस्य सांगेन. आता तू परत बाजारात जा आणि लोकांना विचार की काही वेळापूर्वी
त्यांनी तुला इथे पाहिले होते का? आणि जर पाहिले असेल तर त्यांनी तुझ्याबद्दल काय विचार केला? राजकुमार परत बाजारात गेला. बरेच लोकांचे उत्तर होते नाही. राजकुमाराने बाजारातील सर्वात पहिल्या दुकानदाराला विचारले. दुकानदार म्हणाला, हो, मी तुम्हाला पाहिले तर होते, पण सकाळ सकाळ दुकानात खूप काम असते आणि ग्राहकांचे पण येणे जाणे चालू असते, त्यामुळे मला जास्त विचार करायला वेळ नव्हता. फक्त तुम्हाला पाहिले आणि माझ्या कामात व्यस्त झालो. तसेच इतर लोकांनाही विचारल्यावर कळले की कोणीच राजकुमाराकडे किंवा त्याच्या घाबरलेल्या अवस्थेकडे लक्ष दिले नाही. राजकुमारने लोखंड विकणाऱ्याला पण विचारले, तर त्याचे उत्तर होते की मला तसं वाटत तर होतं की तुम्ही कुठल्या मोठ्या कुटुंबातील आहात, पण विश्वास ठेवा, या पलीकडे मी काहीच विचार केला नाही. बाजारातील लोकांकडून हे बोलणे ऐकून राजकुमारला वाटले की कोणीतरी त्याच्या डोक्यावरचे ओझे हलके केले आहे. तो आनंदाने डुलत बौद्ध भिक्षूंकडे आला आणि त्यांना सगळा प्रकार सांगितला. त्याचे सगळे बोलणे ऐकून भिक्षू गंभीर स्वरात म्हणाले, आज या घटनेतून तो 3 गोष्टी शिकला. आपण जितक्या खोलवर आपल्या चुका, आपली कमतरता बघतो, तितक्या खोलवर दुसरं कोणीच बघत नाही. आपल्या सगळ्यांना आपले दुःख, आपल्या चुका, आपल्या कमतरता सगळ्यात मोठ्या वाटतात आणि आपल्याला वाटते सर्वांचे लक्ष आपल्याकडेच असते. प्रत्येकजण आपल्याबद्दलच विचार करतो, प्रत्येकजण आपल्या कमतरतेकडे पाहत आहे, पण प्रत्यक्षात कोणीच कोणाबद्दल विचार करत नाही. कोणाकडे इतका वेळ नाही, आणि जरी असला तरी प्रत्येकजण स्वतःचा विचार करत राहतो. त्यामुळे या गोष्टीची चिंता करणे मूर्खता आहे की कोणी आपल्याबद्दल काहीतरी विचार करत आहे. कोणीच आपल्याबद्दल काहीच विचार करत नाही. दुसरा धडा, आपणच आपले स्वतःचे सर्वात मोठे टीकाकार आहोत. आपण आतल्या आत स्वतःबद्दल कमतरता काढत असतो, स्वतःला दोष देत राहतो. आपल्यातील चुका आणि कमतरतेबद्दल विचार करून त्याला इतके मोठे करतो जितकी ती प्रत्यक्षात नसते, आणि आपण अतिविचार करण्याच्या सवयीला पण बळी पडतो. असे नाही की लोक तुमच्याबद्दल बोलत नाही, तुमच्याबद्दल वाईट बोलत नाही, पण जे लोक असं करतात ते स्वतःच काही कामाचे नसतात. म्हणून अशा लोकांच्या बोलण्यातून तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे. भिक्षू म्हणाले, तिसरी गोष्ट, फार लक्षपूर्वक ऐक. जेव्हाही तुझ्या मनात विचारांची वादळ उठू लागेल, मन अशांत आणि मन कुठे लागत नसेल, मग अशा वेळी स्वतःला काही कलात्मक कामात व्यस्त कर. अशा कुठल्या तरी कामात व्यस्त हो जे तुला स्वतःच्या हातांनी करावे लागेल, जसे की तू तलवार बनवली. असे केल्याने तुझी सर्व मानसिक शक्ती एका दिशेने येईल आणि थोड्याच वेळात तुला शांत वाटू लागेल, ज्यामुळे तुझा संपूर्ण दिवस वाया जाण्यापासून वाचेल. तो लोखंडाच्या दुकानात पोहोचला.